निर्भीड, अचूक, सत्य बातमी. मंत्री ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा. काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आली या अभंगा. विठ्ठला अभंगाला जोड टाळ्याची पळांची. अभंगाला जोड टाळ्याची पळांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली तू आई. लेकरांची सेवा केली तू आई. लेकरांची सेवा केली तू आई. नमस्कार. दैनिक भारतीच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्त हजारे आपणा सर्व स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे रास्तापेठ या ठिकाणी. रास्तापेठेमध्ये रस्तेवाडा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दरवर्षीप्रमाणे वारकरी संप्रदायासाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. या महाप्रसादाचे किती लोकांना लाभ होतो व किती लोकांची सेवा केली जाते हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत
रथाच्या मागं जी दिंडी क्रमांक 19 जी आहे तिचे जे आपले संचालक आहे, जे अध्यक्ष आहेत, को आपले सर्वांचे संवाद साधायचा आहे. चला तर मग महाराज, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आम्हाला थोडक्यात सांगा आपल्या दिंडीविषयी, आपलं या प्रसादाचं आपलं नियोजन कसं काय असतं? श्री संत गाडगे महाराज दिंडी क्रमांक 19 रथामागे त्याचा अध्यक्ष विकास एकनाथराव. आम्ही पारंपरिक संत गाडगे महाराज यांनी दिंडीचा वारसा आमच्या हातामध्ये दिल्यामुळं आमच्या आजोबा पंजोबापासून ही दिंडी आम्ही चालू ठेवलेली आहे. ह्या परंपरेमध्ये आमचे सहभागी सर्व राऊत परिवार हे त्यामध्ये सामील असतात आणि त्याशिवाय दिंडीमध्ये 450 ते 500 लोक असतात. त्यांचं नियोजन आम्ही संपूर्ण ज्या लोकांच्या पंक्ती येतात त्या पंक्तीप्रमाणे किंवा स्वतःच्या दिंडीच्या खर्चाने तो पंगत घेऊन आम्ही सर्वांचं देखभाल करून व्यवस्थित त्यांची देखभाल करतो. ही किती परंपरा किती वर्षापासून चालू आहे? हे 102 वर्ष. सुरुवात कोणी केली याचा संदर्भ लागू शकेल आम्हाला? हो, संत गाडगे महाराज यांनी माऊलींच्या मागे 6 नंबर दिंडीतून चालू होते. म्हणजे त्यांची स्वतःच्या नावाची 6 नंबर दिंडी होती. मग पारंपरिक काही ह्यांच्यामुळे ती दिंडीचा मागे होता रजिस्टर क्रमांक 1865 हा मिळाला आणि दिंडी क्रमांक 19 ही कायमस्वरूपी राहिली गेली. आपल्यासोबत दुसरे वारकरी संप्रदायातले हे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. साहेब, आम्हाला सांगा या संप्रदायाविषयी, आपण या ठिकाणी कसं येतात, कसं हे नियोजन असतं? रामकृष्ण हरी, या दिंडीचं नियोजन आळंदीपासून असतं. सर्वसाधारण सातारा जिल्ह्यातून 100 ते 150 लोक या ठिकाणी डायरेक्ट आपल्या श्री संत गाडगे महाराज समाजसेवा संस्थेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आपल्या आळंदी येथे उपस्थित राहतात आणि तेथून प्रस्थानास सुरुवात होते आणि हा इथं दुसरा मुक्काम असतो. आणि इथं छानपैकी सेवा श्री रावत बंधू यांनी पहिल्यापासूनच अत्यंत चांगल्या प्रकारे राहण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था आणि जेवणाची नाश्त्याची व्यवस्था करतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला असं कळलं की इथून पुढे आता उद्या आपला प्रस्थान होतं आहे, तर या प्रस्थानामध्ये आपल्याला काही सेवा सुविधा दिल्या, ते म्हणजे तर काय छत्री, रेनकोट असं काय सुविधा असते का? हो, असते. भरपूर सेवा असते. रेनकोट असते, टोपी असते किंवा टॉवेल, ब्लँकेट्स, नाश्ता, चहा, पाणी आणि जरी आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारे असते. तशी काय अडचण येऊ शकत नाही. आणि ह्या वर्षी शासनानं सुद्धा व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. आता मला काकांकडे यायचे. काका थोडं इकडे या. हां, नाही येते तुम्ही असं या, म्हणजे दिसते फ्रेम. काका, तुमच्या आजोबांनी ही प्रथा चालू केलेली आहे, याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आम्हाला आता थोडक्या डिटेल्समध्ये तुम्ही सांगा. आता 1890मध्ये आमचे आजोबा पुण्यामध्ये आले. त्यांच्याबरोबर त्यांचे 3 भाऊ पण आले आणि ते इथं पुण्यामध्ये स्थायिक झाले. त्यानंतर राष्ट्रवाडीसमोर सरदार राष्ट्रांनी त्यांना जागा दिली. त्या जागेवर त्यांनी घाट तयार केला आणि मग त्यावेळेस नंतर गाडगे महाराज त्यांच्याकडे नेहमी यायचे. मग कीर्तन भजन असेल तर गाडगे महाराज त्यांना बरोबर घेऊन जायचे. त्यांची ती श्रद्धा पाहून त्यांनी त्यांच्यावर दौड टाकली. पालखी जी आहे 19 नंबर पालखी, ती जवळ त्यांच्यावर टाकली आणि अनेक वर्षी त्यांनी ती पालखीची जवळ पार पाडली. त्यानंतर आमचे वडील पंढरनाथ बापूसाहेब राऊत यांनी ती अनेक वर्षी त्यांनी ती परंपरा चालू ठेवली. त्यानंतर आता विकास जगन्नाथ राऊत ही ते सेवा सगळं करत आहेत आणि असा कार्यक्रम पुण्यामधून पालखी ज्यावेळेस निघते त्यांना रेनकोट, टाळ, मृदुंग हे जे काही सुविधा असतात ते सर्व करतो. ह्या ठिकाणी गेले अनेक वर्ष आम्ही, पूर्वी काय होतं, बैलगाडी पण नव्हती. प्रत्येक वारकरी आपल्या खांद्यावर ते बोज घेऊन यायचं. नंतर बैलगाडी सुरू झाली. बैलगाडीनंतर आमच्या वडिलांचे मित्र गजानन खोचे आणि आमचे वडील यांनी ते प्रगती आणखी वाढवली. मग ट्रक वगैरे सगळं जे काय लोक टेन, तंबू वगैरे असं सगळी सोय केली आणि आता लोकांना सगळी झोपण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि त्यामध्ये आमच्या भावाचा आणखी एक भाऊ आहे दिलीप राऊत, तो विना जे आहे ना ते विनाकरी ते आहेत. आणि असे सगळे आमची राऊत फॅमिली या गाडगे महाराजांच्या पालखीला आपलं जेवढं योगदान देता येईल तेवढं देतात. आणि आमच्या पुण्यातील जेवढे 350 आमचे नातेवाईक आहेत, म्हणजे राऊत फॅमिली आहे, आमचे पोरांची मुलांची मुलं हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. दरवर्षी येऊन त्या कार्यक्रमाची आनंद घेतात. मला पुढचा प्रश्न काका तुम्हाला घ्यायचा आहे असा, किती लोकांना आपण यावर्षी म्हणजे महाप्रसादाचं आयोजन केलं होतं व त्यांना आपण इथून पुढं कसं प्रवासाला साथ देतात? ह्या ठिकाणी वारकरी ते येतात
पण आमचे जे श्रद्धेचे जे नातेवाईक आहेत ते पण येतात. आमच्या इथं असं भेदभाव काय नसतो की बाबा अमका झाला पाहिजे तमका झाला पाहिजे. आणि अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतातले लोक ह्या दिंडीमध्ये येतात की असं नाही की बाबा आमच्या जातीचे आहे तमक्या जातीचा, सर्व जाती धर्माचे लोक या पालखीमध्ये असतात. आणि त्यांना पावती पुस्तक असतील, त्यांना सर्व सुविधा डॉक्टर असेल मेडिकल अमुक तमुक सगळी सुविधा आम्ही त्यांना पुरवतो. आम्ही म्हणजे पालखीची दिंडी ते पुरवतात आणि असं करतो. आणखी काय विचार? शेवटचा प्रश्न घेतो. आता उद्या पालखी प्रस्थान होती आहे, तर या वारकरी संप्रदायासह आपण कुठपर्यंत जाता व किती सेवा आपण आपल्याकडून वारकरीसाठी सेवा पुरवली जाते हे मला पाहिजे. हा प्रश्न चांगला विचारलेला आहे की आमचे आजोबा, नंतर वडील, नंतर आई आमच्यात होते, आमचे चुलतेवर सगळे जात होते. आता आमचा भाऊ जातो. आम्ही पहिले सासवडपर्यंत जायचो, आळंदीहून जायचो, आम्ही आळंदीहून पुण्यात जायचो, पुण्यातून सासूपर्यंत जायचो. पण आता वयाप्रमाणे जमत नाही, आमची नातू वगैरे सगळे जातात ते. बरोबर. खूप खूप धन्यवाद काकांशी आपण चांगला संवाद साधलेला आहे. तुम्हाला बोलायचं काका? या इकडे आपल्यासोबत आता दुसरे एक महाशय आहेत. काका तुमच्या थोडक्यात माहिती द्या व थोडक्यात परिचय द्या मला, थोडक्यात उत्तर सांगा. मी अरविंद लक्ष्मण राक्षे फलटण. या दिंडीमध्ये कार्यकारिणी जी आहे ते एका ठिकाणची नाही. संगमनेरचे लोक आहेत, विजय बापते ते संगमनेरचे आहेत, मुंबईचे कानगावकर आहेत, मी फलटणचा आहे. अशा प्रकारे आम्ही सर्वजण जरी एका ठिकाणी नसलो तर कार्यकारी मंडळी आमचं एकच आहे आणि आमचे सर्व विचार जमतात. त्यामुळे दिंडीचा आता 1 नंबरचे वाटचाल चालू आहे. रस्त्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी आमचं कार्यकारी मंडळ त्यांना वारकऱ्यांना सहकार्य करतं. कोणतीही अडचण त्यांना निघाली, पाण्याचे टँकर कुठं काय अडकले असेल किंवा काय जेवणाची सोय किंवा पाऊस पाण्याचे, त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकारी मंडळ आमचं सहकार्य करतं. आणि त्याचप्रमाणे आम्हाला भाविकांचे सुद्धा चांगले सहकार्य प्रश्न घेतो. हे राऊत फॅमिलीचे कार्य अनंतकाळ आलेलं आहे, 100 वर्षापासून चालत आलेलं आहे. तर यांच्या सेवेचा लाभ कसा भेटतो? आपण यांना काय संदेश द्याल? ह्यांचे संदेश म्हणजे ह्यांच्या पंजोबापासून असल्यामुळं ह्यांना जेवढं म्हणजे आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं आम्ही सहकार्य करतो. आणि ह्या राऊत फॅमिलीकडनं असंच त्यांच्या इथून पुढं वाटचाल हो हे माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. बोला जय हरी विठ्ठल माऊली माऊली, जय हरी विठ्ठल माऊली माऊली. या राऊत फॅमिलीला हरी विठ्ठल जय. नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गडगे बाबा गोपाला. चला, या ठिकाणी राऊत फॅमिलीकडून 100 वर्षापासून खूप अशी जुनी सेवा घडत आहे. या फॅमिलीला या वारकरी संप्रदायाने खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे व त्यांच्या हातून अशी इथून पुढेही चांगली सेवा वारकऱ्यांची घडो हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मी या ठिकाणी थांबू इच्छितो. कॅमेरामॅन निलेश सह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.